नमस्कार, मी सुनीता पटायत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास विंचू गुलाबाबद्दल सांगणार आहे. विंचू गुलाब म्हणजेच त्याला मॉसरॉज, पोर्तुलिका आणि मराठीत विंचू गुलाब असे म्हणतात. या विंचू गुलाबाबद्दल सांगणार आहे. विंचू गुलाबाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी काय करावे, विंचू गुलाबाची माती कशी तयार करावी आणि विंचू गुलाब लावण्यासाठी केवढी कुंडी असावी हे पूर्ण मी सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. विंचू गुलाबाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आपण विंचू गुलाबावर काही कामे करावी लागतात आणि आपले विंचू गुलाब भरगच्च येण्यासाठी आणि जास्तीत जास्त फुले येण्यासाठी पण त्याला काही कामे त्याच्यावर करावी लागतात. ते कोणती कामे करावी लागतात ते मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कोठेही स्किप करू नका. नंबर 1, आपण आपले विंचू गुलाब तयार लावण्यासाठी त्याची माती तयार करणे फार गरजेचे असते आणि त्याची माती तयार करणे ही 1 हिस्सा कंपोस्ट, 1 हिस्सा वाळू आणि 1 हिस्सा गार्डन सॉईल हे असं प्रमाणात करा, किंवा त्याच्यात जास्त वाळू टाकली तरी चालेल. त्याला वेल ड्रेन सॉईल आवडते. कुंडीत पाणी टाकल्या टाकल्या गळून गेले पाहिजे अशी त्याला कुंडी आवडते आणि तशी जर कुंडी असेल तर आपले विंचू गुलाब चांगले येतील आणि त्याला भरपूर असे फुले येतील. नंबर 2, विंचू गुलाबाला जास्त ऊन लागते. जास्तीत जास्त जर उन्हात आपण कुंड्या ठेवल्या तर त्याला भरपूर अशी फुले येतील. त्यासाठी विंचू गुलाबाची कुंड्या उन्हात ठेवा. जिथं जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी आपण विंचू गुलाबाच्या कुंड्या ठेवू शकतो. नंबर 3, विंचू गुलाब हा त्याचा सीझनच उन्हाळ्यात असतो. फेब्रुवारीपासून तो सप्टेंबरपर्यंत जास्तीत जास्त त्याला फुले भरपूर येतात आणि थंडीच्या दिवसात त्याला फुले कसलेच येत नाहीत. त्यासाठी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपण विंचू गुलाबाला कितीही फुलं घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त फुले घेऊ शकतो. नंबर 3, आपण विंचू गुलाबाला चहापत्ती, कोणतीही चहापत्ती तुम्ही देऊ शकता. फ्रेश चहापत्ती दिली तरी चालेल किंवा यूज केलेली चहापत्ती ती पण टाकली तरी चालेल. 15 दिवसातून 3 आठवड्यातून 1 वेळेस त्याला चहापत्ती टाकणे फार गरजेचे असते. आणि चहापत्ती टाकल्याच्या नंतर लाकडाची राख पण आपण आपल्या विंचू गुलाबाला टाका, म्हणजे आपल्या विंचू गुलाबाला जास्तीत जास्त फुले येतील. 15 दिवसातून 3 आठवड्यातून 1 वेळेस राख आणि 1 वेळेस चहापत्ती, यूज केलेली चहापत्ती टाका किंवा फ्रेश चहापत्ती टाका. पण आपण आपल्या विंचू गुलाबाला चहापत्ती टाकणे पण फार गरजेचे असते. आपल्या विंचू गुलाबाला 3 ते 4 ह्या टिप्स जर आपण फॉलो केल्या किंवा वापरल्या तर आपले विंचू गुलाब चांगले येतील आणि भरपूर फुले देतील. 1, ड्रेनेज होल नीट चेक करा. ड्रेनेज होल चांगले असले पाहिजे, सॉईल वेल ड्रेन असली पाहिजे आणि आपण आपले विंचू गुलाब उन्हात ठेवले पाहिजे. जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी आपण आपले विंचू गुलाब ठेवले पाहिजे. आणि नंबर 4, त्याला वेळोवेळी कंपोस्ट किंवा चहापत्ती आणि लाकडाची राख ह्या 2 गोष्टी दिल्या तरी चालेल. ह्या 3 ते 4 केअर जर आपण आपल्या विंचू गुलाबाच्या घेतल्या तर आपल्याला पूर्ण उन्हाळ्यात आणि पूर्ण सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आपल्या विंचू गुलाबाला फुलेच फुले येतील आणि आपले गार्डन खूप छान असे दिसेल. जास्तीत जास्त कमी केअर आणि जास्त फुले जर आपल्याला घ्यायची असतील तर आपण आपले विंचू गुलाब लावा आणि जास्तीत जास्त आपल्या गार्डनची शोभा वाढवा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू नंतर.